तेव्हा हे हात सांगितले, हे हात आपल्या शरीराला पुसून टाका. हात पुसले, बघता बघता आनंद वाटला. श्रीकृष्ण परमात्मा लीला करत असताना सगळ्या गवळणीला गोपबालकाला आनंद वाटायचा की कृष्ण परमात्मा आमच्याजवळ राहतो, आम्हाला आनंद देतो. तो आनंद आपण या ठिकाणी पाहिला. आणि सुंदर अशी जाती या मुलांसाठी एका जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे संतोष महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा भक्तीचा आनंद पाहिला आणि आनंदाच्या भरामध्ये राजा परीक्षितीनं शुकदेवाला सांगितलं, राजन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अनेक अशा लीलेचं वर्णन केलं. त्या लीलेचं वर्णन करत असताना प्रामुख्यानं गोवर्धन पर्वताची लीलेचं वर्णन सांगितलं. तो गोवर्धन पर्वताची लीला आपण गेल्या वर्षी पाहिली होती. म्हणून या वर्षी फक्त गोवर्धन पर्वताची देवाला पूजा केली आणि सगळ्या लोकांना आनंद दिला. आणि आनंद दिल्यानंतर सगळ्याला वाटलं की गोवर्धनाची पूजा केली, इंद्राची पूजा बंद केली. आणि इंद्राच्या पूजेचा बंद केल्यानंतर गोवर्धनाची पूजा करून भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोप बालकांना आनंदानं सुखामध्ये खेळ खेळण्यामध्ये मग्न राहिले. तो भक्तीचा आनंद, तो सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. आजची कथा याच ठिकाणी आपण पूर्णविराम देऊ. उद्याची कथा वेळेवर सुरू होईल. 4 वाजले आहेत. उद्याची कथा आहे की नाही? उद्या आजच्या आपले यजमान खाली बसा, खाली बसा, तुमचे खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. बसा रे बसा. उद्या आपल्या भागवत कथेचा 6वा दिवस आहे. बघता बघता 5 दिवस कसे निघून गेले कळाले नाही. उद्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा थाटामाटामध्ये संपन्न करायचा आहे. 5 मिनिटं फक्त लक्ष द्या माझ्याकडे. खाली बसा. चला आम्ही तुम्हाला मडकं फुटं ना माझे. भक्तीचा आनंद, परमार्थाचा आनंद आपण घेतोय. आणि 5वा दिवस संपन्नही झाला. उद्या त्याचा 6वा दिवस आहे. आणि उद्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा लग्न सोहळा आपल्याला थाटामाटामध्ये संपन्न करायचा आहे. त्याच्यासाठी प्रसाद म्हणून रुकवत जसा काल शुल्कवड आणला होता, उद्या तसे तर एकादश आहे की नाही. उद्या एकादश असल्यामुळं एकादशीचेच पदार्थ काही घेऊन येता आले तर प्रसाद म्हणून घेऊन या. उद्या बरोबर आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा लग्न सोहळा थाटामाटामध्ये संपन्न करणार आहे. उद्याची सूचना देणार आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं लग्न म्हणलं की प्रत्येकाच्या डोक्यात आहेर येतं. मी या व्यास गादीहून आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे. गेल्या वर्षी केली होती की कथेमध्ये दक्षिणा म्हणून नाही काही घेऊन आला तर अन्नदान म्हणून घेऊन या. गेल्या वर्षी भरपूर आपण अन्नदान दिलं होतं. गहू ज्वारी याच्या बदल्यात आपल्या समान वारकरी शिक्षण संस्थेला भरपूर असं अन्नदान दिलं होतं. यावर्षी या व्यास गादीहून विनंती करणार आहे आपल्याला. आपण 4-5 दिवस झालं कथा ऐकताय आणि या कथेमध्ये उद्या आणि परवा 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आणि त्या 2 दिवसामध्ये मी परळी वैजनाथला जी कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था चालवतो, यावर्षी त्या संस्थेमध्ये 200 मुलं आणि 25-30 मुली आहेत. त्यापैकी 40 ते 50 असे अनाथ आहे, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही. आपल्या गावातील भरपूर मुलं आले होते, त्यातला एकच राहिला. 9 जण वापस आले. एक राहिला तो आमचा शिवप्रसाद. आणि त्या मुलांसाठी परळी वैजनाथला कनेरवाडी येथे कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था व अनाथ आश्रम याचं बांधकाम यावर्षी सुरू केले आहे. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला या युक्तीप्रमाणे मी जिथेही कथा असेल, कीर्तन असेल, आमच्या डिग्रसकर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या इथं काल्याचं कीर्तन होतं म्हणून आमचे डिग्रसकर मंडळी या ठिकाणी आले. तिथंही कीर्तनामध्ये सांगितलं होतं जिथं कथा असेल, कीर्तन असेल, तिथं सांगत आहे की संस्थेचं बांधकाम सुरू आहे. आपण एरवी कोणत्याही महाराजाच्या पाया पडलो, हातामध्ये 10-20 रुपयाचे दान म्हणून देतो. आपण या व्यास गादीहून आपल्या सगळ्यांच्या पाया पडून एक विनंती करेल की उद्याचा आहेर म्हणून नाही आणा,
संस्थेच्या अनाथ आश्रमाच्या बांधकामासाठी जर कुणाला काही देणगी देता आली तर तीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आहेराच्या स्वरूपानं आमच्या संस्थेला मदत होईल. या ठिकाणी तुम्हाला छोटेसे लिफाफे गेल्या वर्षी जसे दिले होते त्यावर्षी दिले जातील. त्याच्यावर देणगी नाव असं टाका, आपलं नाव टाका. म्हणजे तिथं आल्यानंतर पुन्हा तुम्ही कधी 2 वर्षानं 4 वर्षानं 10 वर्षानं जेव्हा परळीला येताल कधीतरी या. आल्यानंतर तुम्ही दिलेली मदत तुम्हाला तिथं बोर्डावर नाव तुमचं दिसेल. याकरता या व्यासगादीहून पुन्हा विनंती करेल की उद्या जेवढी जास्त स्वरूपामध्ये तुम्हाला मदत करता येईल तेवढी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या या ज्ञानदानामध्ये एक आपलंही अन्नदान, एक रुपया सत्कार्यासाठी या युक्तीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या तुम्हाला त्या पत्रिकाही संस्थेच्या देईल. ती पावती बुक आहे, त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर आहे. तुम्ही मोबाईलवर, यूट्यूबला, गुगलला नाव जरी टाकलं किंवा आपल्या गावातील मंडळी भरपूर आलेली आहे, पाहिलं त्या संस्थेचं बांधकाम सुरू आहे. जर शक्य होईल तर आपण या संस्थेसाठी मदत करण्याचा प्रयत्न करा. आरतीची यजमान, आरतीची तयारी करा. भेटलं नाही म्हणून लढू नको. मी लढत नाही. बस की उभट टाकायचं बसायचं. लागलं मग चकट निघाले हळद जा पुढं त्याला कुठल्या योजना करा. सगळे भरण घेऊन सोडा.